नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची धर्मात्मा ही कादंबरी आणि आज भाग 8. पहाटे पहाटे पिऱ्या आणि भुऱ्या परतले होते. त्यांनी लांबवर जाऊन उमदी गावातल्या एका धनदांडग्याच्या घरावर हात मारून मोठी चोरी केली होती. हातातली फरशी आणि भाल्याच्या फाळाची भीती दाखवून ते घरात शिरले होते. दमदाटीनं तिजोरीच्या किल्ल्या घेऊन तिजोरी उघडली होती. आवश्यक तो रोकड पैसा सोनं नाणं घेऊन ते बाहेर पडले होते. कोणत्याही प्रकारे मनुष्यहानी न करता, रक्ताचा एक थेंबसुद्धा न सांडता ते तिथनं बाहेर निघाले होते. घरातल्या लोकांनी जीवाच्या आशेनं तिजोरीच्या किल्ल्या त्यांच्या हाती सुपूर्द केल्या होत्या. त्यामुळे विनासायास त्यांची मोहीम यशस्वी झाली होती. मुबलक पैसा अडका सोनं नाणं आणल्याचं बघून नाईक त्यांच्यावर भलता खुश होऊन गेला. टोळीतले इतर साथीदार खुश झाले. पहिलीच मोहीम आणि तीसुद्धा इतक्या सहजासहजी पार पडली होती. त्यामुळे टोळीतले सगळे साथीदारही सुखावले होते. 4-5 दिवसांनी मोत्या परत आला. त्याच्याबरोबर 2 माणसं होती. एकाच्या खांद्यावर भलं मोठं जड पोतं होतं. तो ओझे घेतलेला माणूस घामाघूम झाला होता. ओझं खाली ठेवल्या ठेवल्या तो हाश हुश करत आदबीनं बाजूला जाऊन उभा राहिला. दुसऱ्या माणसाला मोत्यानं नाईकाच्या समोर आणून उभं केलं आणि म्हणाला, नाईक, हे हत्यारवाले व्यापारी. असं आहे काय? हत्यारं आणल्या का? आणली की. त्या माणसाकडे बघून रायाजी नाईक म्हणाला, हत्यारं कशी आहेत शेठ? नाईक, हत्यारं एकदम अत्याधुनिक आहेत, अगदी मजबूत बनावटीची आहेत. वा वा वा, मी घेतो ही हत्यारं, तुमच्या तोंडचं मोल बी देतो. पर या बंदुका चालवायच्या कशा तो प्रश्न आहे. नाही का? तुम्हासनी एक गोष्ट मात्र करावी लागेल. कोणची नाईक? तुम्हासनी 8 दिवस इथं राहून आम्हाला शिकवायला लागेल. आम्ही शिकवीन की. मग काय बी हरकत नाही, तुम्ही राहावा इथं. माझी माणसं नेमबाज झाली पाहिजे. थोडा सुधीक नेम चुकाय ना गं. ते माझ्या सोपवा नाईक. असा एक एक माणूस तयार करून देतो का माझं नाव आयुष्यभर घेत राहाल तुम्ही. त्या बाबतीत तुम्ही अगदी निर्धास्त राहा. तुम्ही एकदा जबाबदारी घेतली का नाही, कामात कुचराई होणार नाही बघा. आज तुम्ही एवढ्या लांबनं आलाय, लय थकला असाल. उद्यापासून आपण आपल्या कामाला लागू. चालेल की. आणि महम्मद यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. रात्री खाऊन पिऊन बन्सीधर आपल्या माणसाबरोबर देवळाच्या ओवरीत झोपला. 1.5 दिवसापासून तो सारखी पायपीट करत होता. खूप थकला होता. अंथरुणाला पाठ लावल्या लावल्या त्याला झोप लागली होती. पहाटे पहाटे त्याला जाग आली ती पक्ष्यांच्या सुमधुर आवाजानं. रानातल्या पक्ष्यांचा गोड आवाज कानावर पडताच त्याची झोप चाळवली गेली. रानात सुद्धा किती सुंदर संगीत भरलंय. पक्षी किती दिलखुलासपणे गागतात. कोकिळेचा तो गोड आवाज ऐकून मन भारावून जातं. त्यामुळे तसा पहाटेपासून तो जागाच होता. आपल्या अंथरुणात बसून सभोवताली पसरलेला निसर्ग बघत होता. त्यानंतर सकाळी सकाळी बन्सीधरनं त्या धाडसी तरुणांना समोरच्या पटांगणात ओळीनं उभं केलं. रायाजी नाईक आणि तुंगा चौथऱ्यावर बसले होते. बंदूक कशी हाताळावी याची प्राथमिक माहिती तो देत होता. प्रत्येकाला जवळ बोलवून सांगत होता, बंदूक लोड कशी करावी, ती धरावी कशी, स्ट्रायकर दाबताना श्वास कधी रोखायचा, सगळं समजावून सांगत होता. नंतर मग त्यांनी ठराविक अंतरावर फुगे लावून दिले. जमिनीवर लोळून पोच कशी घ्यायची, उभ्या उभ्या बंदुकीचा मारा कसा करायचा, सगळं सांगितलं आणि स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवलं. मग एकेका तरुणाला जवळ बोलवलं, पोज घ्यायला लावली. बंदुकीच्या टोकावरच्या ठिपक्यावरनं समोर बघायला लावलं. खांद्याला बंदूक चिकटून ठेवायला सांगितली, बटण दाबायला सांगितलं. पण बंदुकीतनं गोळी कुठल्या कुठे निघून जायची, प्रत्येकाची तीच अवस्था. फुग्याचा नेम कुणालाही साधायचा नाही. पहिल्या दिवशी इथं सगळ्यांना फक्त अवघडल्यासारखं होऊन गेलं. आपल्याला हे जमणार नाही अशी त्यांची दाट समजूत होऊन गेली. 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी थोडासा आत्मविश्वास बाळवला. मग 4थ्या-5व्या दिवशी तर प्रत्येकजण समोरचे फुगे पटापटा फोडायला लागला. लांब अंतरावर झाडावर बसलेल्या पक्षाला बरोबर टिपायला लागला. मग मात्र प्रत्येकाची खात्री झाली की बंदूक चालवणं अगदी सोपं आहे. बन्सीधरनं रायाजी नाईकाला खास बंदुकीचं शिक्षण दिलं. त्यालासुद्धा पहिल्यांदा कठीण वाटायचं.
पण हातातली बंदूक एकदा हाताळली गेली तेव्हा तो अगदी लीलया नेम धरायला लागला. ओळीनं समोरचे फुगे फटाफट फोडायचा. एकही फुगा त्याच्या नजरेतनं सुटायचा नाही. लांबवर झाडाच्या शेंड्यावर बसलेला पक्षी तो सहज टिपायला लागला. आकाशातनं भिरभिरणारा पक्षी बंदुकीच्या टप्प्यात आला म्हणजे गोळीचा बळी ठरायचा. टोळीतला प्रत्येक साथीदार नेमबाजीत उतरल्याचं बघून रायाजी नाईकाला हायसं वाटलं. सगळं काही त्याच्या मनासारखं चाललं होतं. नेमबाजीत सगळेजण निष्णात झाले होते. मग 8-10 दिवसांनी नायकानं बन्सीधरला निरोप दिला. त्याच्याकडनं 10 अद्ययावत बंदुका घेऊन त्याला योग्य मोबदला दिला. एक स्टेनगन खरेदी केली. भरपूर गोळ्या विकत घेतल्या. खुश झाला तो. वेळोवेळी बंदुकीच्या गोळ्या पुरवण्याचं आश्वासनही त्याने देऊन टाकलं. नंतर टोळीतल्या एका साथीदाराच्या संगतीनं तो आणि त्याचा माणूस जंगल पार झाले होते. टोळीतल्या लोकांच्या खांद्याला बंदुका स्वतः मिरवायला लागल्या. मग ते लोक जंगलात शिरून जंगली श्वापदं पक्षी टिपायला लागले. ताजे पक्षी शेकोटी पेटून भाजून घ्यायचे, चवीनं खायचे. एक दिवस टोळीतले सगळे लोक जंगलात शिरले होते. एक एक शिकार टिपत होते. रायाजी नाईक आणि तुंगा मात्र बाजूच्या विहारात थांबले होते. रायाजी तुंगाला म्हणाला, अगं तू टोळीची उपनायक आहे. तू बंदूक चालवायला नाही शिकली. लय वाटते, पण मला शिकवणार कोण? चल ना, म्या शिकवतो, चल. त्यांनी बाजूला पडलेली बंदूक उचलता उचलता म्हटलं. दोघेही बाहेर आले. समोरच्या खडकावर त्यांनी 5 रामफळं ओळीनं उंचवट्यावर मांडून ठेवली. खाली येऊन थोड्याशा अंतरावर तो जमिनीवर उताणा लोळला. खुणेनं तिला जवळ बोलवलं. तिलाही शेजारी उताणं लोळायला लावलं. तिच्या हातात बंदूक दिली. तिला पोच घ्यायला लावली. एक खांदा मधूनच वरती जायचा. त्यांनी तिचे दोन्ही खांदे समान रेषेत आणले. एक खांदा परत परत वरती यायचा. आपल्या उजव्या हातानं त्यानं तो थोडासा जोरानं खाली दाबला. तो खांदा दुखावला गेला. त्यामुळे रागावली आणि ती म्हणाली, अरे एवढ्यानं कशाला दाबतोय? दुखला काही खांदा? अगं दाबत नव्हतो ग, खाली नेत होतो त्याला. पण एवढे नाही. अगं शिकायचं म्हणजे तेवढं सोसलं पाहिजे ना. बरं पुढं सांग की आता. तो टोकाकडचा ठिपका दिसतोय ना, त्यावरनं समोर रामफळाकडं बघायचं. श्वास रोखायचा आणि मग तो घोडा दाबायचा. बोलता बोलता तो तिच्या पाठीवरच ओणवा झाला. हे यार काय करतोय तू? शिकवतोय ना. मग अंगाला कशाला खेळतोय? अगं खेटल्या बिगर नाही जमत ते. लय हुशारी करू न गं. शिकवायचं असेल तर शिकव, नाही तर चालली मी. बरं बघ समोर बघ. काय दिसतंय? माकाड. माकाड? कुठं? ते काय समोरच्या झाडावर. अगं माझी आई, तू समोरच्या झाडाकडं कशाला बघते? मला सांग, तुला काय टिपायचंय? रामफळ. मग त्या रामफळाकडं बघ ना. आता ह्यो बंदुकीचा ठिपका, रामफळ एका रेषेत आहेत का? आहेत. बंदूक हलवू न ग. आता दाब घोडा. तिने घोडा दाबला आणि ती बंदूक मागे येऊन फटकन तिच्या खांद्यावर आपटली. असह्य वेदना तिच्या खांद्यातनं धावत गेल्या. आई आई असं म्हणून ती धाडकन रायाच्या अंगावरच कोलमडली. उठून बसता बसता त्यांनीही आवेगानं तिला जवळ ओढलं. पण भीतीनं ती एकसारखी थरथरत होती. तिला विचारलं, काय झालं किचळायला? मला वाटलं गोळी माझ्या खांद्यातच घुसली. अगं येडी, गोळी समोर जाते, मागं कशाला येईन? मी एवढा जोराचा धक्का का म्हणून बसला? अगं काय आता तुला सांगू? अरे मला एवढे लागले आणि तू काय नुसते सांगू 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 लावले? अगं तू तो घोडा दाबला का नाही? तेव्हा बंदूक खांद्याला चिकटली होती का? नाही. मग बरोबर आहे ना. घोडा दाबल्यावर गोळी जेवढ्या वेगानं पुढं जाती तेवढ्या वेगानं बंदूक मागं येते. खांद्यामध्ये आणि बंदुकीत थोडी सुधी फट राहील नको. बंदूक खांद्याला चिकटलेली पाहिजे. जर पुन्हा बंदूक नको बा, मला भ्या वाटते. बघा टोळीची ओपन आहे. भ्या वाटतं म्हणते. उचल बंदूक. त्याला असं संतापलेलं बघून तिने नाकोशीनं बंदूक उचलली, खांद्याला चिकटून धरली. समोरच्या ठिपक्यावरनं रामफळावर नजर रोखली. श्वास रोखून बंदुकीची थोडीही हालचाल होऊ न देता स्ट्रायकर दाबला आणि काय आश्चर्य, समोरचं रामफळ छिन्न विच्छिन्न होऊन लांबवर जाऊन पडलं. रायाजी नाईक मोहरून म्हणाला, लय वाढ, याला म्हणतात नेमबाज. आता खरी फुल्लन देवी शोभन दिसती. आता बाकीची रामफळं ओढीव. थाड थाड बंदुकीतनं गोळ्या सुटता 4 रामफळं बारीक बारीक भुगावून लांबवर जाऊन पडली. राया नकळत मोठ्यानं म्हणाला, भले शाबास.
तीही आत्मविश्वासानं म्हणाली, अरे हे तर लय सोपं आहे, मी उगी धसका घेतला होता. अगं कोणची बी गोष्ट पहिल्यांदा माणसाला कठीणच वाटते, ती एकदा अंगीकारली ना मग त्याच्यासारखी सोपी गोष्ट दुसरी कोणची बी नाही. आता अजून एक गोष्ट करायची, खालतून वरती फेकलेली एखादी वस्तू वरच्या वर टेपायची. अरे पण जमन का? का जमणार नाही? विच्छा असली ना का मार्ग आपोआप दिसतोय. मधले 3 दिवस तिने मोहम्मदची मदत घेतली. मोहम्मदला ती आंब्याचं फळ वरती फेकायला लावायची, वरून खाली येणाऱ्या त्या कच्च्या फळाचा वेध घेऊन बरोबर टिपायची. 3 दिवस एकसारखी ती सवय करत होती. 4थ्या दिवशी रायफल घेऊन पटांगणात आले. रायाच्या नायकानं आधीच 20-25 कच्चे पेरू मागून ठेवले होते. टोळीतल्या साथीदारांना त्यांनी रांगेत उभं केलं. प्रत्येकाजवळ आपली भरलेली बंदूक होती. एकेकाला बोलवायचा, फळ वरती आकाशात उंचावर फेकायचं, खाली येणारं फळ ते बरोबर टिपायचे. जवळजवळ 10च्या 10 लोकांनी ती फळं वरच्यावर टिपली होती. शेवटी त्यांनी तुंगाला समोर बोलवलं. भरलेली बंदूक हातात घेऊन ती अटेन्शनमध्ये उभी राहिली. मोहम्मदनं अगदी उंचावर एक फळ फेकलं. तिने अगदी लीलया ते टिपलं. त्यानंतर त्यांनी पकडून आणलेला पारवा जोरात आकाशात भिरकावला. तो पक्षी एकदम उंचावर गेला. सरळ रेषेत येऊन वेगानं उडायला लागला. नायकानं इशारा करताच तिने अचूक वेध साधला. उडणाऱ्या पारव्याला बंदुकीच्या टप्प्यात येऊ दिला आणि वेध घेतला. बिचारा तो पक्षी लोळा गोळा होऊन खाली आला. आपल्या साथीदारांच्या नेमबाजीवर खुश होऊन हिरवळलेल्या मनानं रायाजी नाईक म्हणाला, दोस्तांनो, मी तुमच्या नेमबाजीवर लय खुश झालोय. या मोठ्या अभिमानानं तुम्हाला सांगतो, या आपली टोळी आता लय भक्कम झाली. मला खात्री आहे कुठली बी ताकद आपल्या टोळी पुढे टिकणार नाही. पण आपल्यापाशी एका गोष्टीची कमी आहे. आपल्याला घोडी पाहिजे, घोडी. कुठं लांबवर दरोडा टाकला म्हणजे रातीमधनं मुक्कामाच्या ठिकाणी यायला घोडं पाहिजे बरोबर. तेव्हा सारंग खेड्यात लय चांगली घोडी मिळतात. घोड्यांची पारख आपल्यात आहे का कोणाला? मला आहे ना, मी जातो ना, माझ्या संगतीत आणखीन 1-2 माणसं द्या. काळ्या उत्सुकतेनं म्हणाला. कोण कोण पाहिजे? मोहम्मद द्या, पिऱ्या द्या. काही बी ऐकत नाही. मोहम्मद, उद्या तुम्ही निघून जा. जेवढं पैसे लागतील तेवढे न्या. पण घोडी मातूर वाऱ्याच्या यागानं पाळणारी पाहिजे. माझ्यासाठी मातूर दुधावानी पांढऱ्या रंगाचा घोडा आणा. किती दिवसांनी परतणार? 15 दिन तो लग जाएंगे ना नाईक. ठीक आहे, तोवर आम्ही काय करायचं ते ठरवतो. तुम्ही लागा कामाला. बाकीच्यांच्याकडे वळून तो म्हणाला, रातीला खायची काय तजवीज आहे? हरण मारलंय ते येईल ना भाजून खाता. अरे बाबांनो, तुमचं काम झालं, माझं काय? आई गेली तेव्हापासून मी सागुती खाणं सोडले. आई बाप गेल्यावर काहीतरी सोडावं लागतं असं म्हणतात, म्हणून मी सागुती सोडली. गळ्यामध्ये तुळशीची माळ टाकली बघा. नाही, तुमच्यासाठी मारुती मामानं भाकरी, दह्याचा गाडगान कोरड्यास पाठवलेले. अरे पण आणलं कोणी? आणलं एका गुराखी पोरानं. मग काय हरकत नाही, चला मग लागा ज्याचे त्याच्या कामाला. पहाटे पहाटे ते 3 जण सारंग खेड्याला निघून गेले. मग तुंगा गुडघ्यापर्यंत लुगडं नेसली, कमरेला काचा मारला, गोंड बायकांसारखं उघड्या गळ्याचं झंपर घातलं, लांब सडक केसाचा मोकळा आंबाडा घातला, गळ्यात चकचकीत रुपयाची लांब माळ घातली, खांद्याला बोचकं टांगून ती रायासमोर येऊन अदबीनं म्हणाली, नाईक, काय झाली का तुझी तयारी? हे बघ तुंगा, हे स्वांग लय बेमालूम वाटवायचं. कुणाला काय बी संशय नाही आता कामा. काळजी करू नका नाईक, एक एक धनदांडगा असा शोधून काढते ना, बघत राहाल तुम्ही. निघते मी. तुंगा आपला खांद्याचं बोचकं सांभाळत खाली उतरायला लागली. रानात शिरली. घाईगर्दीने तिने रान पार केलं. 5 किलोमीटरवर आरेवाडी नावाचं एक छोटंसं बागायती गाव होतं. पाण्याचा सुकाळ असल्यामुळे जमिनी भरपूर पाणी पिऊन भरघोस पिकायच्या. ऊस, द्राक्ष, डाळिंबाच्या बागा जिकडे तिकडे दिसायच्या. जवळच साखर कारखाना असल्यामुळे सगळा ऊस कारखान्याला जायचा. भरपूर पैसा गावात यायचा, त्यामुळे इथला शेतकरी श्रीमंत झालेला होता. गावात सुंदरपैकी इमारती उठल्या होत्या. गावाचा चेहरा मोहरा बदलला होता. बक्कळ पैशामुळे काही धनदांडगे भयंकर माजुरी झाले होते. पैशाच्या बळावर कुठलीही गोष्ट करायला ते मागे पुढे बघायचे नाहीत. नीती, सदाचार, सद्भावना, परोपकार या कल्पना कधी त्यांच्या मनाला स्पर्शच करायच्या नाहीत. बाई, बाटली, जुलूम, अन्याय यात ते सतत रममाण झालेले असायचे. असं हे गाव. गावाच्या वेशीतनं शिरून ती मोठ्यानं आरोळी मारून म्हणाली, घ्या कुणी काळी पोच, सुई, दाबण, खर्जेचा मलम. गल्लीतनं आरोळी मारता मारता ती एक एक घर निरखत चालली होती. चालता चालता ती एका दुमजली रंगीत घरासमोर येऊन उभी राहिली.
घर भलतं टापटीप आणि सजलेलं दिसत होतं. बैठकीत एक मध्यम वयाची, गोऱ्यापान रंगाची, तुंदील देहाची देखणी बाई उभी होती. तिच्या अंगावर चांगली किमती साडी दिसत होती. गळा तर सोन्याच्या दागिन्यांनी गच्च भरला होता. हातात जाडजाड सोन्याच्या पाटल्या होत्या. अर्धा किलो सोनं तर नक्कीच तिच्या अंगावर होतं. तिला बघून तुंगा म्हणाली, अहो बाई, पाहिजे का काय? काय आहे बाई तुझ्याजवळ? काळी पोच या दाबणमणी आहेत. तुमसनी काय काय पाहिजे बाईसाहेब? बोलणं चालू ठेवून ती बारीक नजरेनं निरीक्षण करत होती. तिच्या चाणाक्ष नजरेतनं काहीही सुटत नव्हतं. घराचा मालक चांगला मालदार वाटत होता. आतमध्ये धान्याची पोतीच्या पोती रचलेली दिसत होती. घर अगदी भरलेलं दिसत होतं. तिची आत भिरभिरणारी नजर बघून ती गृहलक्ष्मी म्हणाली, अगं 2 दाबणं 5 सुया दे बाई. हा देत्या. किती रुपये देऊ? 2. आणत्या. मग तुंगाच तिला अडवत म्हणाली, बाईसाहेब साबण देऊ का? कुठला साबण आहे? राजा राणी. काय किंमत? 5 रुपये. दे. 1 दे, मी पैसे आणते. आज जाऊन त्या बाईंनी पैसे आणले. हातावर 7 रुपये पडताच ती दीनवाणा चेहरा करून म्हणाली, बाई, काय शिळं पाका असलं तर द्या की, लय भूक लागली. देते बाई, मागीलदारी ये इकडनं. देव तुझं भलं करण बाई. ती मागीलदारी आली. त्या कनवाळू बाईनं तिला गरमागरम भाकरी दिली. पातेल्यात उकळत असलेलं कालवण एका तबकडीत वाढून दिलं. तुंगा बाहेर बसून आतलं मोठ्या बारकाईनं निरीक्षण करत बसली होती. ती खायला सुरुवात करणार तेवढ्यात घराचा मालक आला. मागच्या दारी बसलेल्या त्या बाईला बघून आपल्या पत्नीवरच रागवून म्हणाला, अगं कोण आहे ही बाई? आहे एक गरीब बिचारी, भूक लागली होती म्हणून तिला दिले 2 घास खायला. रस्त्यावरच्या कोणा बी माणसाला बोलवायचं ना खाऊ पिऊ घालायचं काय? अन्न क्षेत्र उघडलं काय? अहो दिले 2 घास खायला तर आपल्या घरात काय फार मोठा खड्डा पडणार आहे का तेवढ्यानं आपल्याला गरिबी येते? दुसऱ्यांचा आत्मा थंड करण्यात खरा धर्म आहे. माणूस जाताना हेच आशीर्वाद घेऊन जातो. घरदारं शेतीभाती जिथल्या तिथे ठेवून तसंच जावं लागतं. रंजल्या गांजल्यांना जो जवळ करतो तो खरा माणूस. माणूस की धर्म त्याला म्हणतात. दिले बिचारीला 2 घास खायला तर एवढं काही घर डोक्यावर घ्यायचं काम नाही. मला नाही शिकवायचं. घरातल्या घरात पोपडपंची काय कोणी बी करल. बाहेरनं घरात आणणाऱ्याला कळतंय सगळं काही. आयत्या पेटाव काय कोणी बी रॅशा मारल. तुंगाला हे असह्य झालं आणि ती म्हणाली, बाई, मी येते. माझ्यामुळं तुम्ही दोघं का भांडताय? अगं बाई, तू खाऊन घे. भरल्या ताटावरनं उठून जाणं चांगलं नाही. नाही नको बाई, मला नाही जायचं. चल निघित ना. काहीतरी आपलं दळभद्र रूप दाखवत आहे. घरमालक तुंगावर खेकसला. चालले रे बाबा, चालली. पण ह्या माऊलीला मातूर बोलू नको. या घरची लक्ष्मी येते. घरच्या लक्ष्मीचा असा अपमान झाला तर ते घर आपल्या जागी नाही राहत. जिथं घराच्या लक्ष्मीचा मान होतो ना तिथं लक्ष्मी राहते. मला नाही तत्त्वज्ञान शिकवायचं. दारोदारी भाकरीचे तुकडे मागते आणि मला शहाणपणा शिकवते होय. चालले रे बाबा, म्या मुक्कामाला आली काय तुझ्या घरी? मनाशी काहीतरी खुणगाड बांधून ती पुढे निघाली. जवळजवळ 12 वाजेपर्यंत गावातनं भटकत राहिली. एक धन दांडग्याचं घर न्याहाळत ती बाहेर पडली. रस्त्याला लागली. वाघजाईचं रान ओलांडलं. विरोबाच्या देवस्थानात शिरली. नायकाला तिने सगळी माहिती दिली. टोळेतले लोक सारंग खेड्याहून परतणाऱ्या आपल्या साथीदारांची प्रतीक्षा करत होते. समाजातला एक धन दांडगा हुडकून काढत होते. मोत्या साताऱ्याला कर्मवीर भाऊराव बोर्डिंगमध्ये शिकायला होता. रामोशाचं पोर शिकावं म्हणून त्यांनी त्याला बोर्डिंगमध्ये ठेवलं होतं. पण रक्तातच गुन्हेगारी भिनलेली असल्यामुळे त्यांनी तिथेच हात मारायला सुरुवात केली होती. मुलांच्या ट्रंका उघडून तो हातोहात पैसे लांबवायचा. मुलं तक्रार करायची पण गुन्हेगार हाती लागायचा नाही. आणि एक दिवस बोर्डिंगच्या अधीक्षकानं त्याला रंगे हात पकडलं. अण्णांपर्यंत ही भानगड गेली. रामोशाचं पोर शिकलं पाहिजे म्हणून अण्णांनी त्याला माफ केलं. पण त्यांनी त्याला तंबी दिली की पुन्हा काही केलंस तर बोर्डिंगमधनं काढून टाकेन. अण्णांनी समजावून सांगितलं पण पालथ्या गाड्यावर पाणी. रक्तातला दोष त्याला थोडंच गप्प बसू देणार आहे. 4 दिवस असेच गेले. पुन्हा त्याचं मन पान्हळलं. त्याची चोरी पुन्हा पकडली गेली. मग मात्र त्याला घरी यायला लागलं. 2 वर्षे शाळेत गेल्यामुळे त्याची भाषा थोडी सुधारली होती. त्यातच त्याला ज्योतिषशास्त्राची आवड. त्या विषयावरची पुष्कळ पुस्तकं त्यांनी वाचली होती. त्याचं बोलणं भलतं लागावी. बोलण्याचा थाट काहीसा वेगळा, पटवून देण्याची त्याच्यात क्षमताही होती. समोरच्या माणसांवर त्याचा सहज प्रभाव पडायचा.
आपल्या ठायी असलेल्या ह्या गुणांचा उपयोग करायचं त्याने ठरवलं. एक दिवस मोत्यानं पांढरं शुभ्र मलमलीचं काची धोतर नेसलं, अंगात पांढरा शुभ्र सदरा घातला, डोक्यावर पांढरी शुभ्र टोकदार टोपी परिधान केली, काळा कोट घातला, पायात काळे कुळकुळीत पंपशू घातले, खांद्यावर उपरंड टाकलं, कपाळी केशरी गंध लावला आणि हातात पंचांग घेऊन नायिकासमोर येऊन आदबीनं म्हणाला, नाईक, म्या निघालो कामगिरी. अच्छा, ये, कामगिरी व्यवस्थित पार पाडून यायचं. वय, निघतो म्या. मोत्या आपला धोत्राचा काच्या सांभाळत रानातनं बाहेर पडला. वाघजाईच्या दक्षिणेला असलेल्या वाटेगावकडे त्याने मोर्चा वळवला. गाव काही फार लांब नव्हतं. गावात व्यापारी लोकांचा भरणा मोठा होता. बुधबल मारवाडी म्हणजे या गावातलं फार मोठं प्रस्थ. सावकारी हा त्याचा मुख्य धंदा. पंचक्रोशीतले लोक त्याच्याकडनं व्याजानं पैसा घ्यायचे. त्याचा व्याजाचा दरसुद्धा जब्बर. व्याजावर व्याज चढवून तो चक्रवाढ पद्धतीनं पैसा वसूल करायचा. दया माया अजिबात नाही. त्यामुळे त्यांनी खूप पैसा अडका, सोनं नाणं गोळा केलं होतं. भरभक्कम वाडा उभा केला होता. नगरशेठ म्हणून त्याची पंचक्रोशीत ख्याती होती. मोत्या बुधमल मारवाड्याविषयी सगळं ऐकून होता, म्हणूनच तो वाटेगावकडे वळाला. वेशीतनं आत शिरला. हातात पंचांग घेऊन मोठ्यानं ओरडून म्हणाला, ज्योतिष बघा ज्योतिष, आपल्या भाग्यामध्ये काय आहे ते समजून घ्या, भविष्य जाणून घ्या. गल्लीतनं फिरत होता. एक दोन ठिकाणी त्याने भविष्य सांगितलंही. बुधमल मारवाड्याच्या टोलेजंग वाड्यासमोर येऊन तो उंच आवाजात म्हणाला, सावकार. काय रे बाबा, आपल्या हस्तरेषा बघून घ्या सावकार. ज्योतिष विशारदाचा अभ्यास केला आहे मी. तंतोतंत भविष्य सांगतो. अचूक भविष्य वर्तवण्यात माझा हातखंडा आहे. बैठकीत शिरल्या मोत्या म्हणाला. सावकार लोडाला टेकून बसला होता. बदकाच्या आकाराचा पानाचा डबा बाजूला पडला होता. जवळ पिकदाणी होती. बैठकीतलं ते वैभव बघूनच मोत्या चक्रावला. वाडा वैभवानं नटला होता. बाजूला कोपऱ्यात भक्कम अशी पोलादी तिजोरी होती. आतमध्ये धान्याची पोती रचलेली दिसत होती. नगरशेठच तो, त्याला काय कमी असणार. जगात एवढी श्रीमंती असू शकते हे मोत्या पहिल्यांदाच बघत होता. बुधबल मारवाडी तोंडातली पिंक पिकदाणीत टाकून म्हणाला, काय भविष्य सांगतो बाबा, आपला भविष्यावर विश्वासच नाही. भविष्य बघणारी माणसं लॅंबळ्या मानाची असतात. माझ्या कर्तुकीवर विश्वास आहे. बरोबर आहे शेठ, पण कर्तृत्वाला नशिबाची साथ हवी असते. नाही तर जगात कर्तृत्व करणारे पुष्कळ लोक आहेत, पण नशिबाची साथ नसल्यानं बिचारे उघडे पडतात. शेठ, तुमच्या चेहऱ्यावरची रेषा वाचून सांगतो की आणखीन 15 दिवसांनी ह्या वाड्यावर फार मोठं संकट येणार आहे. हे यार, काय म्हणतो बाबा तू? संकट? आणि माझ्या वाड्यावर काय सांगतो तू? हात दाखवा तुमचा. सावकारानं आपल्या उजव्या हाताचा तळवा पुढे केला. मोत्यानं तो तळवा उलटा सुलटा केला, बघत राहिला. तळ हातावरची एक एक रेषा काळजीपूर्वक बघायला लागला. मग डाव्या हाताचा तळवा बघितला. पिशवीतनं दगडी पाटी काढली, गणितं मांडायला लागला. पुन्हा सावकाराचा हात हातात घेऊन म्हणाला, शेठ, तुम्हाला गुरुबळ फार मोठं आहे, त्यामुळे धनराशी तुमच्या नशिबामध्ये फार आहे. पण तुमच्या राशीत शनी शिरलाय. शनीला मंगळाची साथ आहे. एकटा शनी असता तर बिघडलं नसतं, पण हा मंगळ काहीही संकट आणू शकतो. अहो, राहू केतूची त्याला साथ आहे. आणखीन 15 दिवसांनी वाड्यावर गंडांतर येणार म्हणजे येणार शेठजी. हे अरे, असं काय सांगतोय बाबा तू? असलं काही सांगू नको. लय मेहनतीनं बक्कळ पैसा मिळवलाय मी. अगं हे बायली, दुधाचा गरम गरम प्याला पाठव. मोत्याची नजर आता सगळ्या वाडाभर भिरभिरत होती. एकही गोष्ट त्याच्या नजरेतनं सुटत नव्हती. वाड्याला खाली एक तळघर दिसत होतं, कारण मधल्या खोलीतनं एक नोकर खाली उतरला होता. सावकार मोत्याकडे बघत भयभीत होऊन म्हणाला, अरे बाबा, कसलं संकट येऊन घातलंय. शेठ, अद्यापपर्यंत माझं भविष्य खोटं नाही ठरलं. नरसिंहरावांचं भविष्य मी वर्तवलं होतं. 5 वर्ष नरसिंहराव भारताचे पंतप्रधान राहतील, अचूक ठरलं ते भविष्य. मग आता रे बाबा, माझ्या बायलीचं, माझ्या पोरांचं कसं होईन? हे बाबा, काहीतरी मार्ग शोध. आहे, मार्ग आहे. तीर्थाच्या जागी जाऊन मला अनुष्ठानाला बसावं लागेल. पापग्रहाची शांती करावी लागेल. 1000 रुपये खर्च येईल. 1000 जास्त वाटतात. तेवढा खर्च येईल. तुमची इच्छा नसेल तर माझा आग्रह नाही, येतो मी. दुधाचा प्याला संपवून तो उठायला लागला. ज्योतिष महाराज, खाली बसा, मी पायका देतो. हा, ह्याने नाही दिला तर मी देते, शेठची बायको म्हणाली. पण ध्यानात घ्या, या पापग्रहाची पापी नजर माझ्या वाड्याकडे वळायला नाही पाहिजे. नाही वळणार. कडक बंदोबस्त करतो.
त्यांची नजर इकडं फिरकायची पण नाही. बस देते मी पैका, पण बंदोबस्त मात्र कडक करा. पैसे हाती घेता घेता मोत्या म्हणाला, अगदी शांत मनानं झोपा सावकार, पापग्रहाचा बंदोबस्त झाला म्हणून समजा. मोत्या आपलं उपरणं सांभाळत लगबगीनं बाहेर पडला. बिरोबाचं देवस्थान केव्हा जवळ करेन असं त्याला होऊन गेलं होतं, कारण फार मोठा बोकड त्याने आपल्या दावणीला बांधला होता. बिरोबाच्या देवस्थानात तो आला तेव्हा उन्हं बरीच खाली उतरली होती. आल्या आल्या सगळा वृत्तांत त्याने नायकाला देऊन टाकला. 1-2 दिवस असेच गेले. दुपारची वेळ होती. टोळीतले साथीदार विसाव्याला एका गर्द झाडाखाली पडले होते. राया आणि तुंगा बाजूला झाडांच्या गर्दराईत गप्पा मारत होते. रायाजी नाईक तिला सांगत होता, खरं पाहिलं ना आता प्रत्यक्ष कामाला हात घालायला माझा जीव निसता सुचलाय. कवा एकदा कामाला हात घालतोय असं होऊन गेलंय, पण अजून काही त्यो दिवस उगवत नाही. खरं आहे बाबा, मला बी तसंच वाटते, पण आपली ही माणसं सारंग खेड्यावरनं काय परत येत नाहीत. लांबचा पल्ला गाठायचा म्हणजे यागानं पाळणारी घोडी पाहिजेत ना. आणि 16वा दिवस उगवला, त्यांचा अजून पत्त्या लागत नाही. एवढा येळ का म्हणून लागला काही समजायला तयार नाही. काहीतरी असते ना अडी अडचणी. एवढ्या लांबवर घोडी आणायची म्हणजे थोडाफार येळ लागणार ना, थोडी कळ काढ. तुंगा तू मात्र कमाल केली बरं का. अगं तू एक बाई माणूस, पण तुझं मन म्हणजे एखाद्या मर्दावानी. भ्या असं तुला वाटतच नाही. राया खरं सांगू का, अरे तुझ्या बिगर म्या जगू शकणार नव्हती. त्या दिवशी डोहा काठी तुम्हाला तुझ्या मिठीत घेतलं ना, तेव्हाच म्या तुझी झालते. म्या ताण भूक सगळं विसरले. तू गाव सोडलं, मला लय दुःख झालं. म्हणलं आता जागायचं कोणासाठी. माझा देवच देवाऱ्यात नाही. तो देवारा मला लय भाकास वाटायला लागला. देवाजवळ जायला पाहिजे, मग कोणता बी लोभ न धरता मी इकडं निघून आले. अगं ते खरं आहे, पण तुझ्या आईबापाला काय वाटलं असेल? काय वाटेल? या जगामध्ये जो तो स्वतःसाठी जगत असतोय, त्यांचा विचार म्या का म्हणून करू? माझं हित म्या बघायला नको आहे? नाही पण खरं सांगतो, तू आलीस आणि मला लय बरं वाटलं बरं का. आता तर तू माझ्या परीक्षेत उतरली. आता तू कोणत्या बी संकटातनं बाहेर पडू शकते. नाईक कोण आहे रे? मी आहे पोलाद. घोडी आल्यात बघा. काय सांगतो, आलो बघ. उठताना रायाजी नायकाच्या देहात 9 हत्तींचं बळ संचारलं होतं. चेहरा प्रसन्नतेनं भरून गेला होता. मोठ्या उत्सुकतेनं ते दोघं बाहेर आले. समोर पटांगणात 12 घोडे रांगेत उभे होते. त्यात एक पांढरा शुभ्र दुधाच्या रंगासारखा घोडा कडेला उभा होता. नाईक त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. पाणावलेल्या नजरेनं तो त्या घोड्याकडे बघत होता. डोळ्यातनं प्रेम ओसंडताना दिसत होतं. नायकानं बारकाईनं त्याचं निरीक्षण केलं. 4ही पायांवर खुरांजवळ तांबूस ठिपके होते आणि त्वचा अगदी ओलसर. जणू काय कोणीतरी त्याच्या पाठीवर तेलाचा बुधला उलटा केला होता. अगदी तेलकट भासायची त्वचा, तेजपुंज. त्या सुलक्षणी घोड्याला बघून नाईक भारावून गेला. हलकेच त्यांनी त्याच्या पाठीवर प्रेमानं थाप मारली आणि शांत जलाशयाच्या पृष्ठभागावरनं एखादी पाण्याची लय धावत जावी तशी काहीशी संथ लय त्याच्या पाठीवरनं धावत गेली. मायेनं ओथंबलेल्या आवाजात म्हणाला, मोहम्मद घोडा तो बहुत खूबसूरत है. पसंत आया ना नाईक? जी हाँ आया, इसलिए तो मैंने तुझे भेजा था. क्या है, मेरी पसंद वो तेरी पसंद और तेरी पसंद वो मेरी पसंद है ना. मैं आपका आभारी हूँ जो आप मुझ पर भरोसा करते हैं. अरे भरोसा था और रहेगा भी. और हाँ, पैसा कम नहीं पड़ा ना? नहीं, पैसे तो मैं वापस लाया. कितने? 10,000. ये सफ़ेद घोड़ा कितने का है? ये 25 को मिला. घोड़े वाले ने बताया कि ये सफ़ेद रंग का घोड़ा बहुत अच्छा है, तुम ज़रूर खरीदना. हर घड़ी तुम्हारा ये साथ निभाएगा, संकट में से बाहर भी निकालेगा, कभी हार नहीं मानेगा. या घोड़ा लेके जाओ बोला तुम. तो मैंने भी उसने मुंह मांगा दाम दिया और खरीद लिया इसे. बहुत अच्छा किया. अब संग्राम शुरू होगा. अच्छा, लेकिन मैं समझ गया जो तू पूछने वाला है. हमने ऐसे लोग चुन कर रखे हैं. घोड्याभोवती गोळा झालेले साथीदार आता त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. नाईक पुढं म्हणाला, बघा तुम्ही ज्या घडीची वाट बघत होता ती घडी नजदीक येऊन ठेपली. मोत्यानं एक धंदाणगा शोधून ठेवलाय. आपला पहिला बळीचा बकरा खुंटलेला बांधलाय. मग नाईक, बिरोबाच्या नावानं कवा सांग भलं करायचं? आमुषा कधी पडती? आणखीन 4 दिवसांनी. मग आपण 4 दिवसांनी दावा बोलणार. त्या पावतर तुम्ही घोड्यावरनं रपेट करा. आपली हातेरं चांगले हाताळून घ्या. आमुषाच्या रात्रीला आपण बिरोबाचं दर्शन घेऊन निघणार.
4 दिवसांचा कालावधी शिल्लक होता, ज्यानं त्यानं आपापला घोडा ताब्यात घेतला. मग दिवसभर ते घोड्यावरनं रपेट करायला लागले. सगळी जनावरं चपळ होती, वाऱ्याच्या वेगानं दौडायची. चालत्या घोड्यावरनं ते बाजूच्या झाडावरची फळं बरोबर टिपायचे. तुंगाचा घोडा काळ्या रंगाचा होता, तो सुद्धा चपळ. अर्थात सगळीच जनावरं निरखून खरेदी केली होती. रायाचा घोडा चांगला उंचापोरा होता, चपळ होता. नुसत्या इशाऱ्यावर तो पळायचा. 1-2 दिवसातच त्याने रायाचं मन काबीज केलं होतं. अगदी स्वतःच्या प्राणापलीकडे त्याचं आपल्या उमद्या घोड्यावर प्रेम जडलं. प्रेमानं तो त्याला सरकार म्हणायला लागला. सगळ्या साथीदारांकडे बंदुका होत्या, रायाकडे स्टेनगन होती. एकदा गोळीचा पट्टा चढवला की थाड 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 गोळ्या सुटायच्या. किती गोळ्या सुटतील याचा अंदाजसुद्धा यायचा नाही. एक दिवस मागे जात होता आणि अमावास्येचा दिवस उगवला. नाईक दिवसभर आपल्या जगात रममाण होता. धावा बोलल्यावर वाड्यात कसं शिरायचं, शिरल्यावर आतल्या माणसांचा कुठल्याही प्रकारचा खून खराबा न करता धन कसं ताब्यात घ्यायचं, तिथल्या तिथे गरीब दुबळ्यांमध्ये गुलाल बुक्क्यासारखं ते सगळं धन कसं उधळून द्यायचं, एक एक आराखडा तो मनाशी बांधायला लागलेला होता.